नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नक्की जमा होणार आहेत। या 12 जिल्ह्यांमध्ये फक्त आता डीबीटीचं बटन दाबून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत। 9,26,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज डीबीटीचं बटन दाबून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता म्हणजे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 4,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, डीबीटीचं बटन दाबल्या सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये म्हणजेच या 12 जिल्ह्यांमध्ये फक्त पैसे नक्की जमा होणार आहेत। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता 100% या 12 जिल्ह्यांना नमूद करून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयाचा लाभ सोडण्याची प्रक्रिया सुरुवात केलेली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचे पैसे बरेच दिवस आले नव्हते। अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये नमो शेतकरी योजना बंद झाली की काय असा सुद्धा विचार येत होता, परंतु शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहे। सर्व शेतकऱ्यांना अतिशय आनंदाची गोष्ट आणि बातमी आत्ताच समोर आलेली आहे। सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता लगेचच मिळणार आहे। सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये या तारखेला नक्की म्हणजे सर्व शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये या तारखांना 100% पैसे सोडणार आहेत आणि फक्त या 12 जिल्ह्यांची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तरी सर्व शेतकरी मित्रांनी नक्की कोणती 12 जिल्हे आहेत नक्की पाहूया। शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता थोडासा उशीरनं आलेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, थोडा वेळाने आलेला आहे। म्हणजेच आता राज्यातल्या शेतकऱ्यांच्या फॉर्मची पडताळणी सुरू असल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या माध्यमातून हा हप्ता वितरित केला जातो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकरी मित्रांचा आता मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणण्यात आलेला आहे। सर्व शेतकरी बांधवांचा आत्ताच डीबीटीचं बटन दाबून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच पैसे ट्रान्सफर केलेले आहेत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये नक्कीच मेसेज येणार आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा शब्द हा नक्कीच पक्का होणार आहे। राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नक्कीच पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, या 12 जिल्ह्यांमध्ये आज 100% हप्ता हा वितरित झालाच पाहिजे म्हणून आत्ताच बँकांना आदेश दिलेले आहेत आणि सर्व बँकांना आता नक्कीच मेसेज येऊ लागणार आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हप्त्याला उशिरा झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना ही बंद झाली की काय असे प्रश्न मनामध्ये येऊ लागले होते, परंतु शेतकरी मित्रांनो, फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे राज्यातल्या या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आत्ताच नमूद करून आत्ताच बातमीला या 12 जिल्ह्यांची नावे जाहीर करून आत्ताच सांगण्यात आलेली आहे। राज्यातल्या या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना अतिशय आनंदाची गोष्ट आत्ताच समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नक्कीच 4,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे पैसे म्हणजे आता रानामध्ये मोठमोठ्या प्रमाणात मेहनत करण्यासाठी आता 4,000 रुपयाचा लाभ नक्कीच उपयोग होण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, आता मोठ्या प्रमाणात डीबीटीचं बटन दाबलेलंच आहे, परंतु शेतकरी मित्रांनो, आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना शेतामध्ये आता लागवड म्हणजे शेतकरी मित्रांना आता मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना। शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे म्हणजेच शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाचे शेतामध्ये मोठमोठ्या प्रमाणात बियाणं आणण्यासाठी आता शेतकऱ्यांना पैशाची नक्कीच हातभार लागू शकतो आणि राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या योजना चालू करण्यात आलेल्या आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून योजना एक चालू करण्यात आलेली आहे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे कामे सुरू करण्यात आलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, 12 जिल्ह्यांची यादी नक्कीच पाहणार आहोत आपण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता शब्द दिलेला आहे आणि तो नक्कीच पक्का होतो। शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये आज हप्ता वितरित
करून नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट 4,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये आता कोणत्या शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांना फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे म्हणजे फॉर्मची पडताळणी केल्यामध्ये त्या अनेक शेतकरी मित्रांना अपात्र केलेला आहे। कोणत्या शेतकरी मित्रांना अपात्र केलेला आहे नक्कीच पाहूया। शेतकरी मित्रांनो, हप्ता हा सरकारच्या माध्यमातून आता नक्कीच तुमच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून आता राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना ही राबवण्यात आलेल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच घोषणा केलेली आहे, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे जमा होतील। शेतकरी मित्रांनो, त्या अगोदर आपण पाहणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांचे या 12 जिल्ह्यांमध्ये नावे आहेत। नक्की सर्व शेतकऱ्यांचे आता राज्यातल्या शेतकऱ्यांच्या फॉर्मच्या पडताळणीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी मित्रांनो ते कसे कळणार आहे आपण नक्कीच पाहूया। शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे नक्की पाहूया। त्यासाठी 2 ते 3 कामे करावी लागणार आहेत। शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं असेल त्या शेतकऱ्यांना नक्कीच पैसे येणार नाहीत, कारण अनेकदा राज्य सरकारच्या माध्यमातून अशा अनेकदा शेतकरी मित्रांना प्रश्न पडू लागलेले आहेत। अनेक शेतकरी मित्रांचे 2-3 कामे राहिलेले आहेत। कोणती 2-3 कामे राहिलेली नक्की पाहूया। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आलेल्या आहेत, शेतकऱ्यांना जास्त उपयुक्त ठरणार आहेत आणि तितक्याच फायदेशीर ठरणार आहेत। शेतकरी मित्रांनी ही 2 ते 3 कामे नक्की करणे गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बँक खात्याची KYC करणं गरजेचं आहे। तितकंच महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपला मोबाईल नंबर सुद्धा लिंक करून घेणं गरजेचं आहे, कारण घर बसल्या तुम्हाला नक्की पैसे आले की नाही नक्कीच कळणार आहे। शेतकऱ्यांचं मोठमोठ्या प्रमाणात आता फायदेशीर होण्याची शक्यता आहे, कारण शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा लाभ नक्की मिळत होता, परंतु कोणत्या शेतकऱ्यांना आता मिळण्यास बंद झालेला आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठेवले आणि कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठेवले नक्कीच पाहूया। कारण शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडू लागलेले आहेत, कारण कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं आणि कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सांगणार आहे। या व्हिडिओच्या DBTचे बटन दाबल्या तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार, म्हणजे तुमच्या मोबाईलवरती नक्की मेसेज येणार आहे। अनेक शेतकरी मित्रांना अनेक प्रश्न पडू लागलेले आहेत। अनेक शेतकऱ्यांनी आपली KYC केलेली नाही। शेतकरी मित्रांनो, KYC करणं गरजेचं आहे। अनेक शेतकऱ्यांचं खातं बंद पडण्यात आलेलं आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकर हे 2 ते 3 कामे नक्की केली पाहिजेत, नाहीतर सर्व शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार नाही। कारण शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना अपात्र कोणत्या शेतकऱ्यांना केलंय नक्कीच पाहूया। कारण शेतकरी मित्रांनो, तुमचा जर नंबर असेल तर त्यात अत्यंत धक्कादायक घटना असणार आहे। शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची योजना आहेत आणि तितकाच फायदेशीर योजना आहेत, तरी सर्व शेतकऱ्यांनी बघा आता आपणाला अपात्र केलंय का नाही। शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पहिला आहे बघा, सर्व शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल अशा शेतकरी मित्रांना नक्कीच अपात्र केलेलं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून आता नियम अटी लागू करण्यात आलेले आहेत आणि अनेक शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आहे बघा शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ लक्ष देऊन बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। शेतकऱ्यांना 2.5 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न आहे त्या शेतकरी मित्रांना आता अपात्र करण्यात आलेलं आहे। सरकारच्या माध्यमातून नियमाचं पालन करण्यात आलेलं आहे। ज्याच्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी असेल त्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या घरामध्ये जर 4 व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला सुद्धा नक्कीच अपात्र केलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा दुसरं आहे बघा, सरकारी नोकरीवरती ज्या घरामध्ये पेन्शनधारक नागरिक असेल म्हणजे शेतकरी मित्रांनो, सरकारी नोकरीवरती किंवा सरकारी पेन्शनधारक नागरिक असतील अशा नागरिकांच्या घरामधल्या नागरिकांना आता हप्त्याचा लाभ मिळणार नाही, कारण शेतकऱ्यांच्या रेशन कार्डच्या KYC मध्ये सरकारच्या माध्यमातून कळवण्यात आलेलं आहे। सर्व शेतकरी मित्रांचं व नागरिकांचं सर्व शेतकऱ्यांनी KYC रेशन कार्डची केली असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता कळवण्यात आलेलं आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ऑनलाईनच्या सहाय्याने सर्व शेतकरी मित्रांचं खातं नक्कीच चेक केलं जात आहे आणि तितक्याच फास्ट आता ऑनलाईनच्या सहाय्याने सर्व शेतकरी बांधवांचं आता नक्कीच उत्पन्न आणि त्याचबरोबर
किती जमीन असेल हे सुद्धा जास्त प्रमाणात कळण्यात आलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे तुम्ही लक्ष नक्कीच देऊन पाहिलं असेल। शेतकरी मित्रांनो, आता लक्ष देऊन पहा कोणती जिल्हे आहेत। पहिला जिल्हा आहे बघा लातूर आहे, अकोला आहे, नंदुरबार आहे, परभणी आहे, ठाणे आहे, बीड आहे, बुलढाणा आहे, सोलापूर आहे, सांगली आहे। शेतकरी मित्रांनो, हा जिल्हे म्हणजेच या 10 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत आणि बँकांना सुद्धा आदेश दिलेले आहेत। म्हणजे सर्व शेतकऱ्यांना अतिशय धक्कादायक आणि तितकीच आनंददायक गोष्ट आता समोर आलेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर तुमचा जिल्हा असेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि हा हप्ता नक्कीच येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्कीच वितरित केला जाणार आहे। मुख्यमंत्री साहेबांचा शब्द हा नक्कीच पक्का होणार आहे। तरी शेतकरी मित्रांनो, 2 ते 3 कामे नक्कीच करून घेणं गरजेचं आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।